नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी रितेश रवाळे. तर आत्ता मी आहे पोलादपूरच्या घाटामध्ये आणि आत्ता आपण जाणार आहोत कशिडीच्या टनलमधून, जो आता वन वे चालू केलेला आहे. तर बघूया काय अपडेट मिळते टनल बाबतीत आणि आपले किती मिनटं वाचत आहेत या टनलमधून गेल्यावरती. तर आपण नक्की या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत जॉईन राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. मुंबई गोवा रोडसुद्धा खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि हा जो तुम्ही मॅप बघताय हा आपला कशिडीचा मॅप आहे. बऱ्यापैकी रोडचं काम झाल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त रोड कवर करता डिस्टन्स आणि खूप छान रोड बनवला आहे. आणि रात्रीचे एवढा ट्रॅफिक नाही आहे रोडवरती. बऱ्यापैकी गाड्या येत जात आहेत, पण जेवढं ट्रॅफिक असतं मुंबई गोवा हायवेवरती तेवढं ट्रॅफिक नाही. माणगावमध्ये ट्रॅफिक होतं, पण जसं तुम्ही पुढे याल तसं ट्रॅफिक तुम्हाला कमी झालेलं दिसेल. मित्रांनो, इथून आपला कशिडी टनलचा रोड सुरू होतो. इथून वन वेच आहे आणि आजूबाजू तुम्ही पाहू शकता की रोडचं काम थोडं अपूर्ण आहेच. आणि पुढे बघायला गेलात तर तुम्हाला कच्चा रोड भेटेल, थोडा डायव्हर्जन आहेत आणि मातीचा रोड आहे. धुरळा पण खूप जास्त आहे पुढे गेल्यावरती, पण बऱ्यापैकी वन वेसाठी हा रोड परफेक्ट आहे. आशा आहे की गणपतीपर्यंत तरी हा रोड पूर्णपणे होईल आणि आम्हा कोकणकरांना एक चांगला मार्ग मिळेल. पाहू शकता दुरळा आहे इथे, पण ठीक आहे, आपले एवढे मिनटं पण वाचत आहेत तर हा धुरळा आपण सहन करू शकतो. एवढे महिने तर सहन केलाच, हा 2 मिनटाचा धुरळा सहन करू शकतो आपण. थोडा पुढे आल्यावरती रोड तुम्हाला चांगला भेटेल. इथून रोड चांगला आहे.
पुढे बघत असाल तुम्ही, आत्ता तुम्हाला दिसत आहे आपला हा कशिडी घाटचा टनल. आजूबाजूला पण तुम्हाला दिसत असेल काम अजूनसुद्धा चालू आहे. युद्ध पातळीवर तर ते आपण बोलू शकत नाही, पण सुरू आहे काम. गणपतीतून चालू केलं होतं आणि आता शिमग्याला चालू केलं आहे, फक्त वन वे. मस्तपैकी आपण स्टार्ट केला आहे. आता मी एकटाच आहे आता, आणि मला वाटतं अजून पण आपल्या ह्या टनलचं काम थोडंफार बाकी आहे. लाईट पण खूप मस्त जबरदस्त लावले आहेत. पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे टनल. आणि तुम्ही पुढे बघू शकता, व्हेंटिलेशनसाठी इथे मोठे फॅन लावलेत आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला ऑक्सिजनची काहीच कमतरता भासणार नाही. इथे समाप्त होतो आपला कशिडीचा टनल. आणि हार्डली मी 10 मिनटामध्ये आलो, एकदम स्लोमध्ये. भरपूर मिनटं आपल्याला इथे वाचतात या टनल जेव्हापासून बनवलं आहे तेव्हापासून. म्हणजे टनलचा खूप फायदा होणार आहे. बाय बाय टनल. आणि तुम्ही जर एकटे प्रवास करत असाल तर सांभाळून प्रवास करा. बाकी काय, रोड खूप छान आहे, खूप छान बनवला आहे. आणि आता मुंबई गोवा हायवे 95% तरी खूप चांगला आहे. म्हणजे मध्ये मध्ये डायव्हर्जन्स वगैरे आहेत, पण बऱ्यापैकी रोड आता चांगला बनलेला आहे. तर येताना सावकाश गावी या आणि हॅप्पी होळी. शिमगोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा जो आहे आपला बस जाते त्या साईडला आपला जुना रोड आहे, आणि हा समोरून येतो तो टनलच्या इथला रोड आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय.